नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स कॉन्कर मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत। आज आपण इयत्ता 5वी विषय गणित स्टार प्रकल्पांतर्गत जी परीक्षा घेतली जाते पॅडची, त्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सोडवत आहोत। तिसऱ्या प्रश्नापासून तुम्हाला लेखी चाचणी असते। प्रश्न तिसरा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। आता इथं आपल्याला चित्र तुम्हाला काहीतरी दिलेलं असेल, त्याच्यावरून तुम्हाला अक्षरात लिहा किंवा अंकात लिहा असा काहीतरी प्रश्न इथं येऊ शकतो। आता इथं आपल्याला मॉनिटर दिलेला आहे आणि याची किंमत दिलेली आहे, इथं ती अक्षरात लिहा। मग किती आता आहे? 75,380। धनादेश वरील रक्कम दिलेल्या चौकटीत अंकात लिही। आता इथं बघा, इथे ही अक्षरात दिली 45,510। आता ही आपल्याला अंकात लिहायची आहे 45,510। आता इथे विस्तारित रूपावरती थोडासा वेगळा प्रश्न दिलेला आहे। 945 या संख्येचे विस्तारित रूप दर्शवत नाही असा पर्यायाचा क्रमांक चौकटीत लिही। आता इथं बघा, याचं जर आपण विस्तारित रूप घेतलं तर 70,000 + 2,000 + 900 + 40 + 5। मग आता इथं बघा 70,000 + 900 + 2,000 इथं हे आहेच 70,000 2,000 900 40 5। आता इथं बघा 70,000 2,000 900च्या ऐवजी इथं 90 आहे बघा, इथं 900 पाहिजे, इथं किती आहे? 90 आहे। म्हणजे आणि आपल्याला काय दिलं आहे की जो पर्याय दर्शवत नाही, म्हणजे हा पर्याय या ठिकाणी ही संख्या दर्शवत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 आहे। नंतर बेरीज करा, वजाबाकी करा, गुणाकार करा आणि भागाकार करा, असं एक एक गणित तुम्हाला येणारच आहे। फक्त काय होतं तर संख्या बदलतात। प्रश्न चौथा, खाली दिलेली उदाहरणे सोडव। एका चौरस मीटरला 50 याप्रमाणे 7 मीटर लांब आणि 5 मीटर रुंद भिंत रंगवण्यासाठी किती खर्च येईल? आता भिंतीचं क्षेत्रफळ काढावं लागेल। इथं आपल्याला दिलेलंच आहे भिंतीचं क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी। लांबी दिलेली आहे 7, रुंदी किती आहे? 5 दिलेली। 7 5 35 चौरस मीटर। रंगविण्याचा खर्च दिलेला आहे 50 रुपये प्रति चौरस मीटर, म्हणून इथं 35 दिलं आहे आपल्याला। मग काय लिहावे लागेल आपल्याला? 50, कारण एका चौरस मीटरला 50 रुपये। थोडासा विचार केला तर ह्या कृती आपल्याला सहज सोडवता येतात। यांचा गुणाकार केला 1,750 रुपये खर्च येणार आहे। एक धावपटू 120 मीटर परिमिती असलेल्या क्रीडांगणाभोवती दररोज 6 फेऱ्या मारते, तर ती दररोज किती मीटर धावते? म्हणजे एका फेरीमध्ये 120 मीटर अंतर ती धावते, कारण क्रीडांगणाची परिमिती जी आहे ती 120 मीटर आहे। म्हणजे ती एका मीटरमध्ये 120 मीटर, एका फेरीमध्ये 120 मीटर धावते। अशा किती फेऱ्या मारते? 6, म्हणून 6 गुणिले 120 12 72 आणि हा 0 आहे तसाच, म्हणजे 720 मीटर ती धावपटू धावत असते। आता आलेखावरचा प्रश्न आहे की आलेख कागदावर काढलेल्या आकृतीचे क्षेत्रफळ काढ। आता इथे जे चौरस आहेत, पूर्ण चौरस, ते मोजायचे। आता बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 आणि 14 गुणिले 1 चौरस। आता इथं हा जो एक चौरस आहे त्याचा आहे 1 चौरस सेमी, म्हणून 14 गुणिले 1 चौरस सेमी म्हणजे 14 चौरस सेमी। पाचवा प्रश्न आहे, खाली दिलेली उदाहरणे सोडव। पुढील संख्यांपैकी मूळ संख्यांभोवती गोल करायचे आपल्याला। मूळ संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना फक्त त्याच संख्येने भाग जातो, किंवा ज्या संख्येचे 2च विभाजक असतात, एक म्हणजे एक संख्या, एक आणि ती संख्या, दुसऱ्या कोणत्याही संख्येचे कोणतीही संख्या विभाजक नसते। तर इथं कुठले? आता बघा 53 आणि 59, कारण 51 17ने भाग जातो, 3ने जातो, 52ला जातो, 54ला जातो, वेगवेगळ्या संख्येने भाग जातोय, म्हणजे इथं काय येणार आहे? 53 आणि 59ला आपण गोल केलं आहे। त्यातला ब प्रश्न आहे, 60 या संख्येचे विभाजक असणाऱ्या संख्येभोवती वर्तुळ कर। विभाजक म्हणजे काय की ज्या संख्येने पूर्ण भाग जातो। मग 60ला कोणत्या संख्येने भाग जातो? 21ने जातो का? नाही, कारण 21च्या पाड्यामध्ये 60 येत नाही। मग 60ला 60ने भाग जातोच आहे। 17च्या पाड्यामध्ये पण 60 येत नाही। 15च्या पाड्यामध्ये 60 येतो, 15 चौक 60, म्हणजे 15ने पूर्ण भाग जातो, म्हणून 60 आणि 15 हे विभाजक आहेत। पुढील संख्यांपैकी संयुक्त संख्यांभोवती गोल कर।
तर संयुक्त संख्या म्हणजे काय की ज्या संख्यांना एकापेक्षा दोनपेक्षा जास्त विभाजक असतात. म्हणजे आता 20ला 1ने जातो, 2ने जातो, 4ने जातो, 5ने जातो, 10ने जातो, म्हणजे जास्त विभाजक आहे. मग 2पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. आता 17ला फक्त 1ने आणि 17ने जातो, 19ला पण फक्त 1 आणि 19, 23ला 1 आणि 23, म्हणजे आता 20 आणि 24 ह्या संयुक्त संख्या आहेत. पुढचा बिलाचा एक प्रश्न तुम्हाला निश्चित परीक्षेमध्ये असतोच. आता किराणा बिलाचं इथं या ठिकाणी उदाहरण दिलं आहे. साखर घेतली 31 रुपये प्रति किलोग्रॅम दर आहे. किती साखर घेतली? अर्धा किलो. मग अर्धा किलोचे किती झाले? 31च्या निम्मे करायचे, म्हणजे 15.50. तांदूळ 42 रुपये per किलोप्रमाणे घेतले, 1 किलो म्हणजे 42. म्हणजे इथं काय करायचं आहे की जर तुम्हाला संख्या जास्त असेल तर त्यांचा गुणाकार करायचा, आणि अर्धा असेल तर काय करायचं? निम्म करायचं. थोडा विचार करायचा इथं, म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. आणि इथं यांची बेरीज केलं की आपल्याला बिल तयार करता येतं आहे. आता पुढचं बघा. एका पेन्सिलची किंमत 3.25 रुपये, एका पेनची किंमत 15.25 रुपये आहे, तर त्यांची एकूण किंमत किती होईल? आता पेन्सिलची किंमत 3.25 रुपये म्हणजे 3 रुपये 25 पैसे, म्हणजे 3.25, आणि पेनची किंमत 15.25 म्हणजे 15 नाही आहे पूर्ण, 15ला 25 पैसे कमी, म्हणजे 14.75 म्हणजे 14 रुपये 75 पैसे आहे, म्हणून 14.75. आता यांची बेरीज केली, बेरीज तुम्हाला करता येते, फक्त दशांशचिन्हाची बेरीज करताना दशांशचिन्ह हे एकाखाली एकच आलं पाहिजे. एकक एकक, दशक दशक याप्रमाणे, आणि इकडे हे दशांश शतांश याप्रमाणे लिहायचं आहे. ही बेरीज केली तर 18 रुपये एकूण किंमत येते. पुढचा प्रश्न घेऊया. क गणित आहे. 2.72 मीटर उंच असलेले झाड एका वर्षानंतर 4.67 मीटर उंच झाले, तर झाडाची उंची किती मीटरने वाढली? म्हणजे आधी किती होती? 2.72 आणि नंतर किती झाली? 4.67. म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. किती वाढलं आहे ते विचारलं आहे, म्हणून मीटर आणि सेंटीमीटर. मग 4 मीटर 67 सेंटीमीटर, 2 मीटर 72 सेंटीमीटर. पण 67मधनं 72 जात नाही, वजाबाकी होत नाही, म्हणून आपण काय केलं? हे 4 मीटरचं जे आहे त्यातनं 1 मीटर इकडं घेतला, म्हणून इथे शिल्लक राहिले 3, आणि 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, म्हणून 100 अधिक हे 67 म्हणजे 167 इथे लिहिले आहे. वजाबाकी केली, 7मधनं 2 गेले 5, 16मधनं 7 गेले 9, म्हणजे 95, 4मधनं 2 गेले 2, म्हणजे 2 मीटर किंवा 2.95 किंवा 2.95 मीटर एवढी झाडाची उंची वाढलेली आहे. प्रश्न 7वा, त्यातलं अ. राधिकाने जानेवारी महिन्यात 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आणि डिसेंबर महिन्यात 24 ग्रॅम आणि 790 मिलीग्रॅम सोने खरेदी केले, तर एकूण किती वजनाचे सोने खरेदी केले? आता ग्रॅम आणि मिलीग्रॅम. 16 ग्रॅम 450 मिलीग्रॅम आणि 24 ग्रॅम 790 मिलीग्रॅम ह्यांची आपण केली इथं बेरीज. बेरीज नेहमीप्रमाणेच करायची. आता इथं 0 9 5 14 हातच्या 1 7 आणि 4 11 आणि 1 12 झाले इथं, म्हणजे 1240 मिलीग्रॅम झाले. 6 आणि 4 10, 1 2 आणि 1 3 आणि 1 4 40 ग्रॅम झाले. पण आता हा जो आहे हा 1000 मिलीग्रॅम म्हणजे 1 ग्रॅम इकडे घेतले, म्हणजे हा 41 झाले, आणि इथं शिल्लक राहिले 240, म्हणजे 41 ग्रॅम 240 मिलीग्रॅम सोनं घेतलेलं आहे. पुढचा ब प्रश्न आहे. एका शाळेतील पाण्याच्या टाकीत 927 लिटर 500 मिलीलिटर पाणी होतं. शाळा सुटताना पाण्याच्या टाकीत 929 लिटर 700 मिलीलिटर पाणी शिल्लक राहिले, तर किती पाणी वापरण्यात आले? म्हणजे इथं आपल्याला वजाबाकी करावी लागेल. मग 927 लिटर आणि 500 मिलीलिटर वजा 229 लिटर 700 मिलीलिटर. आता 500मधनं 700 जात नाही, म्हणून पुन्हा इकडं आपण 927मधनं 1 लिटर इकडे घेतले, इथं राहिले 926, म्हणजे 1000 अधिक 500 म्हणजे 1500. मग 1500मधनं 700 गेले 800, आणि
926 229 गेले 697, म्हणजे 697 लिटर 800 मिलीलिटर पाणी त्या ठिकाणी दिवसभरातनं वापरण्यात आलेलं आहे. एका दुकानातून प्रियाने 30 रुपयांना बिस्किटचा एक पुडा असे 8 पुडे घेतले. म्हणजे एका बिस्किटाच्या पुड्याची किंमत किती आहे? 30 रुपये आणि 8 घेतले, म्हणजे इथं आपल्याला गुणाकार करावा लागेल. म्हणून प्रियाने दुकानदाराला किती रुपये दिले असा प्रश्न आहे. म्हणून प्रियाने दुकानदाराला दिलेले रुपये बरोबर 30 गुणिले 8 हा शून्य ठेवला. 8 त्रिक 24, 240 रुपये दुकानदाराला द्यावे लागतील. प्रश्न 8. घनाकृतीला किती पृष्ठे असतात? आता बघा, समोरचा एक, मागचा एक, 2 वरचा आणि खालचा, 2 2 4 झाले, आणि उजव्या बाजूचा डाव्या बाजूचा हे 2 6, म्हणजे एकूण 6 पृष्ठे असतात. पर्याय क्रमांक 4. दिलेल्या घडणीतून तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीचे नाव कंसातून शोधून लिही. इथे पेंटोमिनो, घन आणि इष्टिकाचिती. आता हे जे आहेत हे इथे सगळे हे आयताकृती आहेत. हे पृष्ठ जे आहे ते आयताकृती आहेत आणि 6 पृष्ठ आहेत. 1 2 3 4 5 6, म्हणजे इथं इष्टिकाचिती तयार होईल याच्यापासून. आता इथं पण 1 2 3 4 5 6 पृष्ठ आहेत, पण हे चौरसाकार आहेत, म्हणून हे याच्यापासून घन तयार होणार आहे. आणि 5 पृष्ठ जर असतील तर पेंटोमिनो तयार होतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे तो प्रश्न आला आता तुमच्या लक्षात येईल. शेवटचा प्रश्न 9. एका गावातील विविध पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सारणीत दिली आहे. सांख्यिकी माहितीवरून चित्रालेख काढ. आता कापूस, तूर, मका 72, 64, 40 आणि 32. आता इथे तुम्हाला प्रमाण दिलेलं असेल तर एकदम सोपं गणित होतं बघा. 8 शेतकऱ्यांसाठी एक चित्र काढायचं आहे, म्हणजे एक स्माइली काढायचं आहे. आता इथं काय करायचं, जेवढं आहे ना, आता 8 शेतकऱ्यांसाठी म्हणजे 8ने यांना भागायचं सरळ. 8ने 72ला भाग द्यायचा. 8 9 72, म्हणून इथं 9 स्माइली येतील. 8 8 64, म्हणजे 8. 8 5 40, म्हणजे 5, आणि 8 चौक 32, म्हणजे 4 स्माइली. म्हणजे तुम्हाला इथं जे प्रमाण दिलेलं आहे त्या संख्येने इथल्या संख्येला भागा. जे उत्तर येईल तेवढे चित्र इथं काढायचे असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण सोडवलेली आहे. तुम्ही अजूनही चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, की जेणेकरून त्यांचाही अभ्यास होईल आणि गणिताचा सराव होईल आणि त्यांनासुद्धा प्रश्नपत्रिका, म्हणजे परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका जी येणार आहे ती तुम्हाला सोपी जाणार आहे. तुम्हाला उदाहरणं सहज लक्षात येतील. थँक्यू.